उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि या निमित्तानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत आणि यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजितदादांचे अतिशय विश्वासू मानले जाणारे अण्णा बनसोडे मुंबईला निघालेले आहेत. अण्णा, खूप घाईघाईनं सगळं होतंय. काल तुम्हालाही याची बऱ्यापैकी कल्पना नव्हती. आज तुम्ही शपथविधीसाठी निघालेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून आज आम्हाला काल संध्याकाळीच फोन आला होता की उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळाची बैठक आयोजित केलेली आणि त्या बैठकीनंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा वहिनी ह्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्या दृष्टिकोनातून आज मी मुंबईला निघालेलो आहे. ना थोडी घाई होती असं वाटतंय. कालच अस्थिविसर्जन झालं आणि संध्याकाळी तर हे सगळं ठरलं. नाही, हा जो निर्णय तो पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्यामुळे सुनेत्रा वहिनी त्यासाठी निघालेले. खरं बघितलं तर शेवटी पक्ष चालवत असताना पक्षश्रेष्ठीचा पण विचार केला गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनात आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे, पण पक्षश्रेष्ठींनी ठरवल्यामुळं सुनेत्रा वहिनी आज त्या ठिकाणी निघालेले आहेत. खरं तर पवारसाहेबांना अजितदादा दैवत मानत होते. तुम्ही अनेकदा म्हणालात की ते आमचे दैवत आहेत. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, ते पण वेळोवेळी म्हणतात की पवारसाहेब हे आमच्यासाठी दैवत आहेत. आणि आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यात चर्चाही आलेली होती. अशा प्रसंगी पवारसाहेबांशी थोडीशी चर्चा करणं गरजेचं होतं असं तुम्हाला वाटतं? शेवटी तुम्हाला माहिती असेल की मागील काळातही मी स्वतः असं स्टेटमेंट दिलं होतं की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना दैवत म्हणून मानतो. त्यामुळं हा निर्णय पण लवकरात लवकर जर झाला तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय असेल. पण दैवताचं मत या आजच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपूर्वी थोडंसं घ्यायला हवं होतं असं तुम्हाला वाटतंय? एक तुम्ही निष्ठावंत होता त्यांचे म्हणून. नाही, तुमचं पण मत बरोबर आहे. आज बोलत असताना बऱ्याच ठिकाणी टी व्हीवरती पण ह्या अशा भाषेच्या बातम्या आलेल्या आहेत. पण खरं तर या गोष्टीची कल्पना आम्हाला सर्वांना माहिती नाही आहे. पण मी आता विधिमंडळाची बैठक असताना त्या ठिकाणी गेल्यानंतर सविस्तर माहिती घेईन आणि त्याबद्दल बोलेन. परंतु पवारसाहेबांचं जे वक्तव्य ऐकून दुःख झालं मनामध्ये काही, कारण अजितदादा पण अलीकडच्या काळात पवारसाहेबांशी खूप संपर्कात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पवारसाहेबांना दैवत मानतो. त्यामुळं अशी काय घटना घडली असेल किंवा असं काय भाष्य केलं असेल याची सर्व कल्पना आता मुंबईला गेल्यानंतर सविस्तर माहिती घेतल्यानंतरच बोलणं उचित राहील. ज्या पद्धतीनं पवारसाहेब म्हणाले की 12 फेब्रुवारीला जयंत पाटील आणि अजितदादा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा करणार होते. याची कल्पना सुनील तटकरेंना होती, याची कल्पना प्रफुल्ल पटेलांना होती. म्हणून या शपथविधीची घाई सुरू आहे. साहजिकच आहे की प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे हे वरिष्ठ नेते आणि आदरणीय दादा त्यांच्यासोबतही कुठल्याही विषयावरती चर्चा करत असतात. त्यामुळं की मला असं वाटतं की ह्या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भातली माहिती असावी. म्हणूनच ही घाई झाली. मग ती विलिनीकरण व्हायच्या आधी शपथविधी उरकून घ्यायचा नाही. आता सर्व कार्यकर्त्यांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा हा आग्रह असावा. त्याकरता मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम जे सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे ह्या वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरूनच आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परंतु पवारसाहेबांना कल्पना दिली नाही त्याबद्दल काही आपण विचार न करणार आहात, किंवा आपण त्यांना कल्पना द्यायला हवी होती, किंवा या पुढची तरी जी पावलं पडतील त्याबाबत आपण पवारसाहेबांशी बोलायला हवं असं काही मत तुम्ही मांडणार आहात? नाही, आता मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा होत असताना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठकीमध्ये जो निर्णय होणार आहे आणि त्या संदर्भात या विषयावरती पण चर्चा केली जाईल असं मला वाटतं आणि सर्व जण चर्चा विनिमय करूनच निर्णय घेतील. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा, विलिनीकरणाची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती. याची कल्पना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना असू शकते असं या ठिकाणी अण्णा बनसोडे या ठिकाणी म्हणतायत. परंतु भविष्यात
या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, या अनुषंगाने ते पुढची पावलं उचलतील, पुढाकार घेतील असंही विश्वास या ठिकाणी अण्णा बनसोडे या ठिकाणी करतायत. आणि जी शरद पवारांना याबद्दलची कल्पना नव्हती, तर ती नेमकी का नव्हती याबद्दलची चर्चासुद्धा ते आजच्या बैठकीत या ठिकाणी करणार आहेत. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, मावळ, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.